आजकाल स्वतःला स्पिरिच्युअल म्हणून घेणाऱ्या बाबांचा एक मॉडर्न ट्रेंड आलाय. करिअर संसार सोडून भगवन येसून संन्यासी होऊन आध्यात्मिकचे धडे देणाऱ्या या सोशल मीडियावाल्या बाबांनी कधीतरी शेतात उतरून या पंच महाभूतांशी एकरूप होऊन या पिकांसारखं निसर्गाच्या गतीनं स्लो लिव्हिंग जगायला शिकलं ना तर जगणंच मेडिटेशन वाटेल. म्हणून संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. शेतकरी केवळ बियाणं पेरतो, पण ह्या मातीतले मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या बियांना पोषण देतात. म्हणून या मातीत देव आहे, या सातेरीत देव आहे. ज्या झऱ्याचं पाणी आम्ही शेताला देतो त्याला जन्म देणाऱ्या डोंगरात देव आहे. जणू शंकराने त्याच्या जटेतील पवित्र गंगाच माझ्या शेतावर पाठवली. सूर्याचा प्रकाश, चंद्राचं चांदणं, वारा, पाऊस, ऋतू चक्राच्या रूपात देव माझ्या शेतावर अन्न तयार करतोय. म्हणूनच भात तयार झाल्यानंतर ते कापण्याआधी दसऱ्याला आम्ही त्याची पूजा करतो. हल्ली धर्माच्या नावावरती या स्वयंघोषित स्पिरिच्युअल बाबांनी अध्यात्माचाही बाजार मांडलाय. आपण मात्र आपल्या संतांनी शिकवलेलं एक कष्टात्य अध्यात्म समजून घ्यायला हवं. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा, कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती, हाय अभाग्या भगवेने सुन, घर संन्यासून जाशी, कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी.